शेअर बाजाराबद्दल बोलणार आहोत, जो सध्या अशा एका विचित्र वळणावर उभा आहे की अनेकांच्या मनात गोंधळ आहे की आता पुढे काय. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण बाजाराच्या कामगिरीचा सखोल आढावा घेऊ आणि शोधून काढू की या परिस्थितीत एखादी मोठी संधी दडलेली आहे का. हो, खरंय. अनेक गुंतवणूकदारांना सध्या असंच काहीसं वाटत असेल, कारण जवळपास 1.5 वर्ष झाली बाजार एकाच जागी अडकल्यासारखा वाटतोय. आणि साहजिकच यामुळे अनेकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे. तर परिस्थिती नक्की काय आहे बघा. मागच्या जवळपास 1.5 वर्षांपासून निफ्टी निर्देशांकाने गुंतवणूकदारांना कोणताही मोठा परतावा दिलेला नाही. जणू काही बाजार एका मोठ्या सुस्तीमध्ये गेला आहे. आणि इतकंच नाही, या शांततेच्या काळात बाजाराने आपल्या आत्तापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरून तब्बल 15% एक मोठी घसरण अनुभवली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं हे नक्की. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर संधीचे दरवाजे उघडतात. झालंय तसंच. याच घसरणीच्या तळाशी काही टेक्निकल इंडिकेटर्सने एक अतिशय दुर्मिळ म्हणजे रेअर सिग्नल दिला आहे. चला तर मग पाहूया ही आकडेवारी नेमकं काय सांगतेय. आता हे वाचून थोडं टेक्निकल वाटेल बरोबर, 200 EMA RSI. पण थांबा, हे खूप सोपं आहे. 200 EMA म्हणजे शेअरची मागच्या 200 दिवसांची सरासरी किंमत आणि RSI बाजारातील खरेदी विक्रीचा जोर मोजतो. जेव्हा हे दोन्ही इंडिकेटर्स एकाच वेळी खालच्या पातळीवर येतात तेव्हा ऐतिहासिकदृष्ट्या ती खरेदीसाठी एक उत्तम संधी मानली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये, हे काही फक्त इतिहासात घडलेलं नाही. हाच गोल्डन लेव्हल किंवा सुवर्ण स्तर अगदी नुकत्याच झालेल्या घसरणीच्या वेळी दिसला. आणि त्यानंतर काय झालं, बाजाराने झालेल्या एकूण घसरणीपैकी तब्बल 50% रिकव्हरी दाखवली. बरं, हा सिग्नल तर मिळाला, पण असं आधी कधी घडलंय का? कारण भविष्याचा अंदाज घेण्यासाठी इतिहासाची पानं चाळणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग इतिहासात डोकावून पाहूया की असाच पॅटर्न आधी कधी तयार झाला होता का. आपण जर 2021च्या शेवटच्या महिन्यांपासून ते 2023च्या मध्यापर्यंतचा काळ पाहिला तर लक्षात येतं की तेव्हाही बाजार जवळजवळ 2 वर्ष असाच सपाट होता, एकाच जागी अडकलेला. आणि मग त्या 2 वर्षांच्या लांबलचक प्रतीक्षेनंतर बाजारात एक प्रचंड मोठी आणि वेगवान तेजी आली. हे साम्य खरंच खूप आश्चर्यकारक आहे. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात कमालीचं साम्य दिसतंय. जणू काही इतिहास स्वतःलाच पुन्हा घडवतोय आणि हे सूचित करतंय की सध्याचा बाजारसुद्धा भूतकाळाप्रमाणेच एका मोठ्या उडीसाठी तयार होत असावा. चला आता फक्त टेक्निकल आणि इतिहासाच्या चष्म्यातून नाही, तर जरा मोठ्या कॅनव्हासवर चित्र पाहूया. बाजाराचं व्हॅल्युएशन आणि जागतिक घटक आपल्याला काय संकेत देत आहेत तेही समजून घेऊया. बाजार सध्या महाग आहे की स्वस्त हे तपासण्याचा एक महत्त्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे त्याचं PE गुणोत्तर म्हणजे प्राइस टू अर्निंग्स रेशो पाहणं. तर मग आता आपल्या निफ्टीचा PE किती आहे? आकडा सांगतो की तो सध्या त्याच्या 5 वर्षांच्या सरासरीपेक्षाही कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर व्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर बाजार अजूनही महाग झालेला नाही. तो अजूनही एका योग्य पातळीवर आहे. आणि यावर भर म्हणून काही बाह्य घटकही बाजारासाठी अनुकूल वातावरण तयार करत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत, अमेरिकेचे बाजार सावरले आहेत आणि इतर गुंतवणुकीचे पर्याय जसे की सोने चांदी तेही खाली आले आहेत. याचा अर्थ पैसा पुन्हा शेअर बाजाराकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. आणि आता या विश्लेषणातला सगळ्यात रंजक भाग, एक असा पुरावा जो तुम्हाला कदाचित चकित करेल. असं वाटतं की बाजाराच्या कामगिरीला एक विशिष्ट मोसमी लय असते, एक प्रकारचं गुप्त कॅलेंडरच जणू. तुम्हाला काय वाटतं, शेअर बाजारालाही ऋतू असतात का? म्हणजे एखाद्या विशिष्ट महिन्यात तेजी आणि एखाद्या महिन्यात मंदी, असं काही ठरलेलं पॅटर्न असू शकतं का? चला या प्रश्नाचं उत्तर आकडेवारीत शोधूया. विश्वास बसणार नाही, पण निफ्टीच्या गेल्या 10 वर्षांच्या महिन्यानुसार आकडेवारीचं विश्लेषण केल्यावर एक आश्चर्यकारकपणे सुसंगत ट्रेंड समोर येतो. डेटा सांगतो की जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने ऐतिहासिकदृष्ट्या बाजारासाठी सर्वात कमजोर असतात. या उलट मार्च महिन्यापासून बाजारात सकारात्मकता येते आणि विशेषतः एप्रिल महिना हा तर गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम परतावा देणारा महिना ठरलाय. आणि गंमत म्हणजे काय, यावर्षी सुद्धा बाजाराने अगदी तंतोतंत हेच कॅलेंडर फॉलो केलंय. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नकारात्मक परतावा दिल्यानंतर आता आपण अशा काळात प्रवेश करत आहोत जो ऐतिहासिकदृष्ट्या तेजीसाठी ओळखला जातो. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? टेक्निकल सिग्नल, इतिहासाची पुनरावृत्ती, योग्य व्हॅल्युएशन आणि आता हे बाजाराचं मोसमी कॅलेंडर. हे सर्व पुरावे एकत्रितपणे कोणत्या दिशेने इशारा करत आहेत?
हे सर्व मुद्दे एकत्र जोडल्यावर एक अतिशय स्पष्ट चित्र समोर येतंय. 4 वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे एकाच गोष्टीकडे निर्देश करत आहेत आणि ती गोष्ट म्हणजे बाजारात एक मोठी गुंतवणुकीची संधी निर्माण होत असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट 100% निश्चित नसते. हे संपूर्ण विश्लेषण एका गृहीतकावर आधारित आहे की जागतिक भूराजकीय परिस्थितीत कोणतेही मोठे आणि अनपेक्षित बदल होणार नाहीत. तसं काही झालं तर मात्र हे चित्र बदलू शकतं. सध्याची आकडेवारी आणि ऐतिहासिक संदर्भ एकत्र मिळून एक अतिशय आकर्षक परिस्थिती निर्माण करत आहेत. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. इतिहास आपल्याला हेच शिकवतो की मोठ्या संधी वारंवार येत नाहीत. मग आपल्या डोळ्यांसमोर उभी असलेली ही संधी न ओळखणं हीच तर सर्वात मोठी जोखीम नाही ना? याचा विचार नक्की करा.